शक्तीपीठ महामार्ग हुकुमशाही पद्धतीने शेतकऱ्यांना अटक, गिरीश फोंडे। परभणी जिल्ह्यातील सहजापूर या गावामध्ये आज प्रांताधिकारी हे संयुक्त मोजणी करणार आहेत। शेतकऱ्यांनी राज्यभर जवळपास मोजणी या उधळून लावल्या। प्रसंगी त्याच्या धास्तीनेच गृहमंत्र्यांच्या पोलिसांनी कुटीलपणे काल रात्रीपासूनच शेतकरी संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते व शेतकऱ्यांना अटक केली। या घटनेचा निषेध करत राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिला आहे। काल रात्रीपासून परभणी जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करण्यासाठी गृहमंत्र्यांच्या पोलिसांनी शेतकरी संघटनांच्या प्रमुखांना, शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना जबरदस्तीने अटक करायला सुरुवात केलेली आहे। कारण त्यांना सहजापूर जवळा या गावामध्ये आज CRPFच्या आणि पोलीस फौजफाट्याच्या उपस्थितीमध्ये जबरदस्तीने शेतकऱ्यांची संयुक्त मोजणी करायची आहे। निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झाल्यानंतर आता मुख्यमंत्री जे आहेत ते कुटील डाव त्यांचा साधत आहेत। शेतकरी गेले 2 वर्ष झालं शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने या महामार्गाच्या विरोधात आंदोलन करत आहेत। हा महामार्ग पर्यावरण विरोधी आहे, जनविरोधी आहे, शेतकरी विरोधी आहे। या महामार्गामध्ये प्रचंड असा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे। हा महामार्ग जनतेला नको असताना देखील केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी मुख्यमंत्री जे आहेत हे जनतेवरती हा महामार्ग लादतायत। त्यांना अनेक वेळा या प्रकल्पातून माघार घ्यायला गेलेली आहे। शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन झाली आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यापासून शेतकरी जे आहेत ते मोजणीच्या वेळी पेट्रोल ओतून प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत। असं असताना देखील मोहम्मद तुघलकांच्या पद्धतीने कारभार करणाऱ्या गृहमंत्र्यांना जरा देखील दया येत नाही आहे, याची शरम वाटत नाही आहे। असं असताना देखील ते महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करतात। या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि याच्या विरोधात आंदोलनाची तीव्रता जी आहे ती आता राज्यभर पसरेल। आणि अटक करा, गोळ्या घाला, अन्यथा काहीही करा, पण शेतकऱ्यांची जमीन शेतकरी या महामार्गासाठी अजिबात देणार नाहीत। येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशारा मी देत आहोत। 2 दिवसापासून शेतकऱ्यांच्या घरावर नोटीस चिटकवल्या आहेत। मोजणीला सुरुवात होणार आहे त्या पार्श्वभूमीवर CRPF जवान व शेकडो पोलीस एका गावात गृहमंत्र्यांनी तैनात केले आहेत। इतर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेट्रोल ओतून घेऊन तसेच अधिकाऱ्यांच्या गाड्यांखाली झोपून आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले आहेत। तरी देखील हिटलर प्रवृत्तीच्या मुख्यमंत्र्यांना दयेचा पाजर फुटत नाही किंवा शरम वाटत नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपताच मुख्यमंत्री यांनी महामार्ग रेटण्याचे ठरवून यासाठी ते मोहम्मद तुघलकासारखे धोरण अवलंबत आहेत। गेले 2 वर्षे आंदोलन यशस्वीपणे करत महामार्ग प्रकल्प शेतकऱ्यांनी रोखून धरला आहे। एवढा जनतेचा शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील केवळ कंत्राटदारासाठी सरकार रेटत आहे। यावेळी याचा निषेध करत आंदोलनाची तीव्रता राज्यभर वाढवण्याचा इशारा देण्यात आला। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।